मैदान डिजिटलमध्ये आपलं स्वागत आहे. बाबा, उमरत जिल्हा परिषद गटातून भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून निवडणूक लढवण्यासाठी महेश कुमार जाधव हे इच्छुक आहेत. आज आपण त्यांच्याबरोबर याबाबत चर्चा करणार आहे. बाबा, तुम्ही कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातील उमरज हे एक बाजारपेठेचं आणि मोठं गाव आहे. या जिल्हा परिषद मतदारसंघातून तुम्ही निवडणूक लढवण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून इच्छुक आहात. आपले जे मतदार आहेत कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातील, या मतदारांसाठी तुमचा एक थोडासा अल्प परिचय सर्वांना करून द्या. नमस्कार. मी महेश कुमार जाधव. माझं शिक्षण 10वीपर्यंत उमरजमध्येच झालं. त्यानंतर मी गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक कराड येथे सिव्हिलचा डिप्लोमा पूर्ण केला. त्यानंतर 1993 सालापासून मी राजकारणी समाजकारणात प्रवेश केला. 93 साली मी युवक काँग्रेस उमरजचा अध्यक्ष झालो आणि तिथून पुढं ह्या राजकारणात माझं काम चालू झालं. त्यानंतर 96 साली मी लोकमान्य विकास सेवा सोसायटीचा चेअरमन झालो आणि तिथून सहकारात सुद्धा काम चालू झालं. त्यानंतर पृथ्वीराज बाबा चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षात काम केलं. त्याचबरोबर मान्य कैलासवासी विलासराव काका उंडाळकर यांच्या नेतृत्वाखाली सहकारामध्ये मी नंतर कराड तालुका खरेदी विक्री संघात 10 वर्ष व्हाईस चेअरमन म्हणून काम केलं. कराड उत्तर शेती उत्पन्न बाजार समिती, कराड तालुका शेती उत्पन्न बाजार समितीमध्ये 6 वर्ष संचालक म्हणून काम केलेलं आहे. त्याचबरोबर इतरही संस्थांमध्ये बऱ्याच सहकारामध्ये मी एक सभासद असताना कार्यकर्ता म्हणून काम केलेलं आहे. त्यानंतर यशवंत बँकेचा चेअरमन म्हणून सुद्धा मी 1 वर्ष काम केलेलं आहे. त्याचबरोबर भैरवनाथ नागरी सहकारी पतसंस्था, जी उमरजमध्ये एक शिवभगवान नागरी सहकारी पतसंस्था म्हणून होती, आजारी संस्था, त्यामध्ये काम करून तिचं नाव नंतर बदललं भैरवनाथ नागरी सहकारी पतसंस्था. ती सुद्धा चांगल्या स्वरूपात चालू आहे. त्याचाही मी आजही चेअरमन आहे. आणि लहान लहान व्यापारी किंवा छोटे हातगाडीवाले हे अशा छोट्या छोट्या लोकांना सहजासहजी कर्ज उपलब्ध करून दिलं जातं. भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला कारण आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी, त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये माननीय देवेंद्रजी फडणवीस आणि असंख्य जो विकासाचा कार्यक्रम त्यांनी राबवला देशामध्ये, राज्यामध्ये, त्यामुळं मी आपल्या गावाचा आणि भागाचा विकास, उमरज तसं एवढं मोठं गाव असून जेवढा व्हायला पाहिजे होता तेवढा विकास झालेला नाही, म्हणून विकास करण्यासाठी मी 18 साली भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. आणि त्यानंतर ज्यावेळी मी भारतीय जनता पार्टीचा नंतर तालुकाध्यक्ष म्हणून सुद्धा मी 3 वर्ष काम केलं. आत्ता भारतीय जनता पार्टी कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाचा संयोजक म्हणून मी काम करतोय. आणि ज्यावेळी माननीय जयकुमार गोरे भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष झाले आणि मी तालुकाध्यक्ष होतो, मी त्यांच्या माध्यमातून माननीय मनोजदादा, धैर्यशीलदादा, रामकृष्ण वेताळ या सगळ्यांच्या माध्यमातून जवळजवळ उमरज गावामध्ये विधानसभेच्या अगोदर 1.5 कोटीची विकास कामं, कॉन्क्रीट रस्ते वगैरे ही पक्षाच्या माध्यमातून आणू शकलो. आणि ज्यावेळी आम्ही विधानसभा पण जिंकली आणि माननीय आमदार मनोजदादा वरपडे आमदार झाल्यानंतर मी उमरज पुलाचा जो मोठा प्रश्न होता हायवेच्या, तो अगोदरसुद्धा तालुकाध्यक्ष असताना गडकरी साहेबांशी पत्रव्यवहार केला होता. त्यांनी सर्वे करायला सांगितला, सर्वे केला, परंतु त्यात यश मिळालं नाही. परंतु मनोजदादा आमदार झाले की पहिल्याच अधिवेशनाला नागपूरला गेले की मी सुद्धा नागपूरला जाऊन गडकरी साहेबांची मनोजदादांना घेऊन भेट घेतली, फॉलोअप घेतला आणि आज ते काम टेंडर निघून टेंडर फायनल झाले, थोड्या दिवसात चालू होईल. म्हणजे अतिशय उमरज विभागाच्या जिव्हाळ्याचा प्रश्न होता, तो यशस्वी करण्यात भारतीय जनता पार्टीमुळंच शक्य झालं. अशा पद्धतीनं आज आपल्या नदीकाठाला रिटेनिंग वॉलची गरज होती,
कारण लिंगायत समाज आणि गोसावी समाजाच्या ज्या दफनभूमी आहेत ती दरवर्षी पावसानं पुरामध्ये खचून ती जागा कमी झाली होती. त्या समाजाचा वाद निर्माण झाला होता. त्यासाठी सुद्धा आमदारांच्या बरोबर फॉलोअप घेऊन आपण रिटेनिंग वॉल जवळजवळ 4,72,00,000ची ती सुद्धा मंजूर झाली. त्याचे पण प्रोसिजरमध्ये इलेक्शन झाल्यानंतर त्याचंही टेंडर निघेल, ते काम होईल. अशा रीतीने ज्या ज्या गोष्टी उमरजमध्ये गरजेच्या आहेत किंवा उमरज विभागातल्या उमरज गटातील प्रत्येक गावामध्ये आमदार विधानसभेचा आमदार बदलल्यानंतर सगळ्या गावांची चेहरामोहरा बदलण्याचं काम चालू आहे. आणि हे करत असताना स्थानिक लेवलला सुद्धा जिल्हा परिषद, पंचायत समिती किंवा ग्रामपंचायतीत सुद्धा भारतीय जनता पार्टी सत्तेत आली पाहिजे आणि त्या माध्यमातून 100% विकास होईल. आणि ह्या भागाच्या विकासासाठीच मी जिल्हा परिषद उमरज गटातून इच्छुक आहे. बाबा, आपण आत्ता परिचय करून देताना सांगितलं की एक कराड तालुक्यात चर्चेचा विषय, मी त्याच्याबद्दल प्रश्न विचारणं सुरुवातीलाच महत्त्वाचं आहे. आपण यशवंत बँकेचे चेअरमन म्हणून आपण कार्यरत आहात. नुकत्याच काही दिवसापूर्वी ईडीची रेड यशवंत बँकेवर पडली. सर्व माध्यमामध्ये त्याची चर्चा आली होती. परंतु आपले विरोधक, समजा आपण भविष्यात जिल्हा परिषदेच्या माध्यमातून निवडणुकीसाठी उभा राहिला तर आपले विरोधक ह्या गोष्टीचं भांडवल करायची शक्यता आहे. पण ह्या गोष्टीचं वास्तव काय ॲक्च्युली? नाही, मी 24 साली चेअरमन झालो. साधारणपणे 1-1.5 वर्ष मी चेअरमन होतो. त्यानंतर हे जे सगळं आहे ते त्याच्या पूर्वीच आहे आणि ती न्यायालयीन चौकशी किंवा ईडीची चौकशी सर्व चालू आहेत. त्यातून ज्यादा आत्ता न्यायालयीन बाब असल्यामुळे मी बोलू शकत नाही. परंतु माझ्या काळात मी चेअरमन झाल्यानंतर उलट वसुलीच झालेली आहे. कुठलंही चुकीचं कर्ज वाटप झालेलं नाही. त्यामुळं बाकी जास्त डीपमध्ये बोलता येत नाही, कारण न्यायप्रविष्ट बाब आहे. न्यायालयामध्ये सर्व आणि चौकशी चालू आहे, ते सिद्ध होईलच. आणि ईडीची सुद्धा ज्यांना शंका असेल अशा ठराविक बँक आणि ठराविक लोकांच्याच रेट पडले, बाकी काही सगळ्यांच्यावर नाही. भविष्यात तुमच्या विरोधकांनी जाहीर सभांमधून, स्टेजवरून जर याबाबतीत जास्त चर्चा चालू केली तर तुम्ही त्यांचं उत्तर स्टेजवरनं देणार काय सगळ्यांना? हो, देऊ शकतो ना. त्याबद्दल जे काही प्रश्न उपस्थित होतील त्याला मी उत्तर अवश्य देऊ शकतो. बाबा, तो उमरज जिल्हा परिषद गटात साधारणतः कुठल्याही विभागाची निवडणूक जाहीर झाल्यानंतर जरा चर्चा, खळबळ चालूच असते. परंतु उमरज जिल्हा परिषद गटात आता तशी सध्या अजून निवडणुकीची खळबळ चालू झालेली नाही. याबद्दल काय सांगा? नाही, आता आमच्या पक्षाचं सांगायचं तर भारतीय जनता पार्टी ही निवडणुकीपुरतं कधी काम करत नाही इतर पक्षांसारखं. मी 3 वर्ष तालुकाध्यक्ष म्हणून काम केलेलं आहे. डे टू डे भारतीय जनता पार्टीच्या पक्षाचं वर्किंग चालू असतं. दररोज इलेक्शन आहे, याच पद्धतीनं काम चालू असतं. आमची रचना जी असते, बूथ अध्यक्ष, शक्ती केंद्र प्रमुख आणि तालुकाध्यक्ष असो, सगळ्या कार्यकारिणी असो, जिल्हाध्यक्ष असो, अगदी प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रीय अध्यक्षापासून सर्व लोक कार्यकर्ता म्हणून सतत कामात असतात. आणि त्या पद्धतीनं त्यांच्या महिन्याला मीटिंग होणं, हे करणं, ग्राउंडवर सतत भारतीय जनता पार्टी पक्ष म्हणून काम चालूच असतं. आणि त्यामुळंच आपण बघतोय यश मिळतं, लोक काही परत अफवा पसरवतात. परंतु संपर्क हा भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या कार्यकर्त्यांचा सतत चालू असतो लोकांशी. लोकांच्या अडीअडचणी सोडवणे, त्यांना प्रत्येक गोष्टीच्या, शासनाच्या एवढ्या सगळ्या योजना आहेत, बाकी कुठलेही पक्ष त्यामध्ये काम करत नाहीत. पण भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते सामान्य लोकांना सरकारच्या योजना पोचवण्याचं काम सतत चालू असतं. त्यामुळं आमची तयारी चालूच आहे. गेल्या 25 वर्षापासून उमरज जिल्हा परिषद गटावर माजी मंत्री आणि माजी आमदार बाळासाहेब पाटील गटाचं वर्चस्व आहे. परंतु या जिल्हा परिषद गटात जशी कामं व्हायला पाहिजेत अशी कामं झालीत का नाहीत झाली, याबद्दल काय सांगाल? नाही, व्हायला पाहिजे होती कितीतरी पटीनं, पण काहीच झालेलं नाही. तुम्हाला सुद्धा तुम्ही बघितलं असेल, उमरजसारखं एवढं मोठं गाव आहे, एवढं ग्रामपंचायतीचं उत्पन्न असो, बाकी असो, परंतु रस्ते, नाले, कोणतीही सोय उमरजमध्ये अजिबात झालेली नाही. 25 वर्षाच्या आमदारकीमध्ये विकास असा झालेलाच नाही, असं माझं मत आहे. आणि ते आपणही अनुभवत आहे, सगळा समाज अनुभवत आहे. परंतु आज भारतीय जनता पार्टीचा आमदार झाला आणि जे 25 वर्षात जेवढी कामं झाली नाहीत तेवढी कामं एका वर्षामध्ये
आम्ही मंजूर करून आणण्यात आम्हाला यश आलेलं आहे. बाबा, उंब्रजकरांच्या दृष्टीनं कळीचा मुद्दा म्हणजे पाण्याचा प्रश्न आहे. साधारणतः 3 वर्षापासून उंब्रजमधल्या पाण्याच्या पाईपलाईनचं काम चालू आहे. ह्याच्यामध्ये अनंत अडचणी आल्या. माजी मंत्री, माजी आमदारांच्या कार्यकाळात ही काम चालू झालं, परंतु त्याची मुदत संपून एक 6 महिने झाले, तरी अजून त्या पाणी पुरवठ्याचं काम पूर्ण नाही झालेलं. तुम्ही काय सांगाल या बाबतीत? काय नेमकी अडचण आहे? नाही, आता त्यामध्ये उंब्रज ग्रामपंचायतीनं तो पुढाकार घेऊन ती योजना चालू केली आणि काही त्यात बऱ्याच अडचणी पण आल्या. काही लोकांच्या अडवणुकीमुळं सुद्धा काही वेळ वाया गेला. म्हणजे उंब्रजमधल्याच काही लोकांच्या अडवणुकीने सुद्धा काही वेळ गेला, काही कॉन्ट्रॅक्टरमुळे गेला असेल, काही. परंतु उंब्रज ग्रामपंचायत, उंब्रज सरपंच सदस्य आणि मनोजदादा आमदार झाल्यानंतर आम्ही सगळ्यांनी त्याच्यावर फोकस करून लवकरात लवकर ती स्कीम पूर्ण करून लोकांना पूर्ण वेळ पाणी, चांगलं पाणी मिळण्यासाठी आम्ही सुद्धा प्रयत्नात आहे. लवकरच ती योजना पूर्ण होईल. भविष्यात भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून तुम्हाला कराड उत्तरमधनं जिल्हा परिषदेचं तिकीट मिळालं, तर तुम्ही कुठले प्रश्न घेऊन नागरिकांच्या समोर जाणार की ज्याची सोडवणूक तुमच्या माध्यमातून होईल? नाही, आता नागरिकांच्या समोर जाताना जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ज्या लोकांसाठी योजना असतात, जिल्हा परिषद पंचायत समितीच्या माध्यमातून शासनाच्या योजना, त्या सर्व लोकांना कशा पोहोचवतील ह्याच्याकडे पहिलं फोकस असणार आहे. त्याचबरोबर विकास कामं, जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सुद्धा भरपूर विकास कामं आपण करू शकतो. ती सुद्धा विकास कामं या जिल्हा परिषद गटात, उंब्रज गटात जास्तीत जास्त कशी येतील ह्याच्यासाठी माझा प्रयत्न राहील. कारण मला पहिल्यापासूनच नाद आहे. कुठलं पद नसलं तरी मी आज मंत्रालयात सुद्धा मी दर आठवड्याला जातो. कोणाचं तरी काहीतरी काम असतं किंवा गावाची विकास कामं घेऊन आमदारांच्या, जयकुमार गोरे मंत्री असतील, शिवेंद्रबाबा असतील, ह्या सगळ्यांच्या संपर्कात मी सतत असतो. कोणतंही संविधानिक पद नसताना सुद्धा त्याला जर मला संविधानिक पदाची जोड मिळाली तर मी ह्याच्यापेक्षा जास्त स्पीडनं समाजासाठी, आपल्या विभागासाठी काम करू शकेन. आजच महापालिकेचे निकाल जाहीर झालेले आहेत. भारतीय जनता पार्टीनं पूर्ण महाराष्ट्र मध्ये उज्ज्वल यश संपादन केलेलं आहे. परंतु सातारा जिल्ह्यातील जिल्हा परिषदेची निवडणूक महायुती म्हणून लढली जाईल का प्रत्येक पक्ष स्वतंत्र म्हणून लढला जाईल? नाही, आता हा विषय कसा आहे, वरिष्ठ लोक जे काही निर्णय घेतील, सातारा जिल्ह्यातील आमचे 2 मंत्री आहेत, आमदार आहेत आणि वरिष्ठ जिल्हाध्यक्ष वगैरे, हे ह्या बाबतीत निर्णय जो काही घेतील त्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते आमच्यासारखे काम करतील. बाबा, उंब्रज ग्रामपंचायतीच्या माध्यमातून संपूर्ण उंब्रजमध्ये 6च्या 6 वॉर्डमध्ये कचरा उचलण्याची प्रक्रिया अतिशय चांगल्या पद्धतीनं राबवली जाते, परंतु त्या कचऱ्याचं निर्मूलन हे होत नाही किंवा उंब्रज ग्रामपंचायतीला जागा नाही किंवा उंब्रजमध्ये कचरा टाकायचं कुठं ग्रामपंचायतीनं, ही मोठी समस्या आहे आणि हा सगळ्यात मोठा पर्यावरणाच्या दृष्टीनं कळीचा मुद्दा आहे. याबाबत तुम्ही कसं बघताय? नाही, हा मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे, हे बरोबरच आहे आणि त्यासाठी आमचे प्रयत्न चालूच आहेत आणि 100% येणाऱ्या काही थोड्या काळातच हा कचरा डेपोचा प्रश्न चांगल्या पद्धतीनं सोडवला जाईल. यासाठी भारतीय जनता पार्टीचे आमचे आमदार, वरिष्ठ लेवलला मिनिस्टर यांच्याशी पण चर्चा झालेली आहे. यातून एक चांगल्या पद्धतीचा कोणता ना कोणता लवकरात लवकर मार्ग काढला जाईल. बाबा, तुमचा स्वभाव असा आहे, कराड उत्तरमध्ये भारतीय जनता पार्टीत धैर्यशील दादा कदम, माजी जिल्हाध्यक्ष, रामकृष्ण वेताळ, ही 2 मोठी नावं आहेत. तुमचं या सगळ्यांच्या बरोबरच जुळतं. म्हणजे तुम्ही असे एकमेव कार्यकर्ते आहात की ह्या सगळ्यांच्या बरोबर मिळून मिसळून असता. तर ही कला तुम्हाला कशी काय आत्मसात झाली? मिळून मिसळून असणं किंवा कला वगैरे काही नाही. मी जिथं काम करतो, ज्या पक्षात अगोदर काँग्रेसमध्ये काम केलं किंवा तिथं त्या पक्षाशी पक्ष वाढवण्यासाठी प्रामाणिकपणे काम केलेलं आहे. त्या ज्या दिवशी मी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला त्या दिवसापासून भारतीय जनता पार्टी कशी मोठी होईल ह्याच्यासाठीच मी काम केलं. योगायोगाने त्यावेळी मी तालुकाध्यक्ष होतो. ह्या सगळ्यांशीच माझा संपर्क, एक अध्यक्ष या नात्याने मी सगळ्यांच्याकडे जातो. धैर्यशील दादांना प्रवेश पक्षात करा म्हणून विनंती करायला जायचो, त्यांचा प्रवेश झाला.
परत जयकुमार गोरेंचा झाला, ते परत जिल्हाध्यक्ष झाले, त्यांनी अतिशय मोठी ताकद दिली. मनोजदादांशी पहिल्यापासून होताच. त्यामुळं रामकृष्ण वेताळ पण माझ्या अगोदरपासून भारतीय जनता पार्टीत होते, त्यामुळे त्यांच्या पण संपर्कात गेलो. आणि आपण ज्या पक्षासाठी काम करतोय, मुळात भारतीय जनता पार्टीचं एक ध्येयच असं आहे की लोकांचं काम करण्याची पद्धत कशी आहे, प्रथम राष्ट्र, नंतर पक्ष आणि नंतर स्वतः. ह्या पद्धतीनं आम्ही सर्वच जण वरिष्ठ म्हणजे अगदी मोदीजी, अमित शहाजी किंवा देवेंद्र फडणवीस ही सर्वच लोक ज्या पद्धतीनं काम करतात त्या पद्धतीनं मलाही सवय आहे, कुठेही गेलं तर अगदी मनापासून काम करायचे. आणि त्यामुळे हे होत गेलं. आणि योगायोगानं मी संयोजक पण कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाचा संयोजक होतो. माझं कामच होतं. पक्षानं मला ती जबाबदारी दिली होती की सर्व लोक भारतीय जनता पार्टीचे एकत्रित करण्यासाठी मी काम करत गेलो आणि मला यश मिळत गेलं. बाजार समितीची निवडणूक ज्यावेळेला पार पडली त्यावेळेला कराड उत्तरमध्ये कुणालाही वाटत नव्हतं अशी कराड उत्तरमध्ये युती झाली आपल्या भागात. तर या युतीचे शिल्पकार तुम्ही आहे अशी चर्चा आहे, कारण उदयदादांचे तुमचे संबंध अतिशय जवळचे आहेत. काय सांगाल याबाबत? माझे संबंध, मी जरी काँग्रेसमध्ये काम करत होतो, नंतर भारतीय जनता पार्टीत गेलो, तरी माझे कुणाचे शत्रुत्वाचे संबंध नाहीत. ठीक आहे, एक माजी आमदार बाळासाहेब पाटील यांची एक पार्टी प्रत्येक गावात तशीच विरोधी पार्टी होती. मी उंब्रजमध्ये अगदी लहानपणापासून किंवा विरोधी पार्टीमध्ये मी काम करत होतो. त्यामुळं सत्तेसाठी इकडे तिकडे कुठं जाण्याचा विषयच नव्हता. कारण मी 18 साली प्रवेश केला. माझा प्रवेश ठरला. माननीय चंद्रकांत दादा बऱ्याच लोकांच्या घरी गेले होते. बऱ्याच लोकांचा प्रवेश ठरला होता. आणि 5 राज्यामध्ये काँग्रेसची सरकार आली आणि भाजप तिथं हरलं 18 साली. तरीसुद्धा मी थांबलो नाही. भारतीय जनता पार्टीत गेलो आणि तिथं काम करण्याची संधी पण मला मिळाली पाहिजे अशी, आणि त्या पद्धतीनं मी काम करतोय. आणि त्याच वेळी मान्य आमदार विलास काका किंवा उदयदादा ह्यांच्याशी संबंध होते. त्याच्या अगोदर पृथ्वीराज बाबांच्या बरोबर काम करताना आनंदराव नाना या असंख्य लोकांशी काम झालं. आज ही बरीच त्यावेळची युवक काँग्रेसमध्ये काम करणारे भारतीय जनता पार्टीमध्ये आहेत, काही लोक काँग्रेसमध्ये आहेत, काही लोक राष्ट्रवादीमध्ये आहेत. त्यावेळची तरुण पिढी कोण आमदार झाले, कोण जिल्हा परिषद सदस्य होऊन, कोण कुठं बरेच हे झालेले. त्या सगळ्यांशी मीही संपर्कात असतो. आणि त्या सगळ्यांच्या माध्यमातून ज्यावेळी बाजार समितीचं निवडणूक लागली, योगायोगानं कसं झालं, बाळासाहेब पाटील विरोधी पार्टी म्हणूनच आम्ही काम करत होतो. त्यामुळं ह्या चर्चा घडवून आणल्या. मनोजदादा असतील, धैर्यशीलदादा असतील, वेताळसाहेब असतील, उदयदादा, आणि त्यात एक यश मिळालं. आणि मान्य काकांची जी सहकारी संस्था चालवण्याची पद्धत लोकांना आवडलीच जाते. आणि त्यांनी ज्या पद्धतीनं आम्हाला हे केलं त्याच पद्धतीनं मी अगदी पतसंस्था असो, माझी शिक्षण संस्था असो, सगळीकडं सहकारी संस्था ह्या अगदी व्यवस्थित जर चालवल्या तर त्यातून बऱ्याच लोकांचं, आज मी ज्या संस्था चालवतो तिथं बरीच लोक सेवक म्हणून काम करतायत, त्यांची घरं चालतायत. ह्यामध्ये एक फार मोठं मानसिक समाधान असते. आणि ह्यासाठी संस्था, समाजासाठी संस्था चालवायची असतात, हेच काकांनी शिकवलं आणि तेच आम्ही करत आलो. आणि त्यातून हे संबंध निर्माण झालेले, त्याचा फायदा मार्केट कमिटीच्या इलेक्शनला झाला. मनोजदादांच्या माध्यमातून आता सध्या प्रगतीपथावर कराड उत्तरमध्ये आणि खास करून उंब्रजमध्ये असणारी कामं कोणती कोणती आहेत? आता मगाशी तुम्ही सांगितलं तसं एक अजून राहिलेलं काम कचरा डेपोचं आहे. पण त्याच्या आधी समजा आता बरेच वर्ष आम्ही प्रयत्न करत होतो सर्किट हाऊससाठी, रेस्ट हाऊस उंब्रजला. ते हायवेला गाव आहे, कराड उत्तरसाठी प्रत्येक वेळी कराडलाच म्हणजे काय होतं, तर ते सुद्धा दादांच्या प्रयत्नात मंजूर झालेलं आहे. ते काम थोड्या दिवसात होईल. किंवा अप्पर तहसीलदार कार्यालय आणि इतर सुद्धा शासकीय जागा. उंब्रजला सगळ्यात मोठा जागेचा प्रश्न आहे. सरकारी किंवा ग्रामपंचायतीला जागा फार कमी आहे. त्यामुळे हे विविध जे कार्यालय आहेत ते उंब्रजमध्ये आणण्याच्या प्रयत्नात दादा आहेत आणि त्यात हळूहळू सगळ्यांना यश मिळत आहे. त्याचबरोबर उंब्रजमध्ये ड्रेनेजची व्यवस्थेचा फार मोठा प्रश्न आहे. तो पण आता बऱ्यापैकी रस्ते, खाली जुन्या गावामध्ये अरुंद रस्ते आहेत, वर नवीन वसाहतीत सुद्धा रस्त्यांचं नियोजन व्यवस्थित त्यावेळी न केल्यामुळे
रस्त्यांची रुंदी फार कमी आहे, त्यामुळे कॉन्क्रीट रोड बऱ्याच ठिकाणी आता प्रगतीपथावर आहे. तुम्हाला जर गावातून फिरला तर कळेल, प्रत्येक वॉर्डमध्ये कुठं ना कुठं काम चालू आहे. आणि आम्ही किंवा मनोजदादा असो, धैर्यशीलदादा असो, सर्वच भारतीय जनता पार्टी नेते ते ह्याचं मार्केटिंग करण्यापेक्षा कामं होणं, उगाच 50 वेळा नारळ फोडणे, हे करणे. आता बरीच कामं चालू आहेत. तिथं भूमिपूजन पण आम्ही उमरजात अजून केलेलं नाही. पण कामं चालू केलेली आहेत. लोकांना समजतंय, लोक हुशार आहेत. आज तुम्ही जर महानगरपालिकांचा निकाल बघितला, मगाशी तो प्रश्न तुम्ही विचारला पण अर्धवट राहिला. लोकांच्या थेट संपर्कात भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते कायम असतात आणि लोकांना वैयक्तिक किंवा सार्वजनिक जे काही लाभ आहेत ते भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते मिळवून देतात. म्हणून लोक भारतीय जनता पार्टीला मतं देतात आणि विजय मिळतो. मग विरोधक आरोप वेगवेगळे करतात. पण फक्त लोकांसाठी चालणारा पक्ष भारतीय जनता पार्टी आहे. म्हणूनच सगळीकडे आज एवढ्या मोठ्या प्रमाणात भारतीय जनता पार्टीला यश मिळते. बाबा, आम्ही जेव्हा नागरिकांच्यात फिरत असतो, नागरिकांच्यातनं एक 2 प्रश्न सातत्याने उचलले जातात. सगळ्यात पहिला प्रश्न म्हणजे वयोवृद्ध नागरिक किंवा मुलांसाठी खेळायला ग्राउंड नाही आहे. आणि दुसरा मुद्दा की जे खेळाडू आहेत आपले, ह्यांच्यासाठी क्रीडांगणाची कुठेही सोय नाही आहे. एवढ्या मोठ्या लोकवस्तीचं गाव, याबाबत आपल्या नियोजनामध्ये काय आहे का? नाही, आता याबाबत मी आत्ताच सांगितल्या पद्धतीने सगळ्यात महत्त्वाचं सार्वजनिक जागेचा फार मोठा प्रॉब्लेम आहे उमरजला. त्यातून सुद्धा मार्ग काढला जाईल. वैयक्तिक लेवलला म्हणाल तर माझे ग्लोबल इंग्लिश मीडियम स्कूल आज 2 एकरचं ग्राउंड ठेवलेलं आहे. ते हळूहळू डेव्हलप होतं आहे. त्या शाळेचं फक्त काही शाळेच्या विद्यार्थ्यांना नसते. आज सुद्धा तुम्ही जर सकाळी बघितलं तर व्यायाम करण्यासाठी गावातील असंख्य मुलं, महिला, वयोवृद्ध लोक येऊन फिरायला येतात, त्या ग्राउंडवर बसतात. हे सुद्धा आता हळूहळू जसं डेव्हलप होईल तिथं वॉकिंग ट्रॅक घ्या किंवा पार्क छोटंसं, अशा पद्धतीच्या जे जागेच्या अवेलेबिलिटीनुसार येणाऱ्या काळात जिल्हा परिषद सदस्य झाल्यानंतर ह्या बऱ्याच गोष्टी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सुद्धा घडवू शकतो आपण आणि ते करण्याचा माझा प्रयत्न राहील. महायुतीला किंवा भारतीय जनता पार्टीला आता जे मॅन्डेट मिळतंय, ह्याच्यामध्ये सगळ्यात मोठा हिस्सा हा महिला आणि युवा मतदारांचा आहे. तर आपण युवा मतदार आणि महिलांसाठी काय सांगाल? आज भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून महिलांना किंवा युवकांना असंख्य योजना आहेत. म्हणजे त्या सांगत बसणं एवढा आपल्याला वेळही नाही, सर्वांना माहीत आहे. त्या सर्व योजना ऑलरेडी भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते म्हणून अगदी थोडक्यात लाडकी बहीण योजनेसारख्या योजना आहेत, बांधकाम कामगारांच्या योजना आहेत, महिलांच्या बाबतीत एवढ्या योजना आहेत. त्या सगळ्या योजना महिलांना आणि युवकांना त्यांच्यापर्यंत पोचण्यासाठीच भारतीय जनता पार्टी सर्व कार्यकर्ते प्रयत्न करत असतात आहोत. ह्याच्या अगोदर पण इथून पुढे सुद्धा ते चालूच राहणार आहे. तुमची उमेदवारी नक्की झाली असं समजून जर आपण आता चाललो, तर तुम्ही उमरज जिल्हा परिषद गटातील मतदारांना काय सांगाल? उमरज जिल्हा परिषद गटातील मतदारांशी माझा सतत संपर्क आहे. म्हणजे अगदी 93 सालापासून मी प्रत्येक गावाच्या संपर्कात आहे. असं इलेक्शन आलं म्हणूनच काही लोकांना सवय असते, आता इलेक्शन आलं की फिरायला. मी कायमच ह्या प्रत्येक गावात कधी आमदारांच्या माध्यमातून आत्ता कामं झाली, पण ज्यावेळी सत्ता नव्हती, कोणती काही नव्हतं, तरीसुद्धा मी त्या लोकांच्या संपर्कात होतो. त्या लोकांच्या अडीअडचणी सोडवण्याचं माझं कोणी भेटायला तरी चालूच होतं. त्यानंतर पूर्वी काँग्रेसमध्ये होतो त्यावेळी ते काम चालूच होतं. भारतीय जनता पार्टीमध्ये आल्यानंतर वरिष्ठ लोकांचे पण तळापर्यंत सहकार्य मिळत गेलं, त्यामुळं त्यात स्पीड वाढलेलं आहे. अगदीच उदाहरण सांगायचं तर युवकांसाठी मी ग्लोबल नॉलेज एक्स्पो म्हणून हा एक फार मोठा कार्यक्रम दरवर्षी घेतो. यावर्षी आचारसंहिता लागेल म्हणून जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात होतो, तो मी घेतला नाही. तो इलेक्शन झाल्यानंतर कदाचित घेऊ. यामध्ये आम्ही असंख्य तरुण मुलांना त्यांचे कलागुणांना वाव देण्यासाठी 4 दिवसाचा हा कार्यक्रम घेत असतो. अशा पद्धतीनं मी पूर्वीपासूनच करत आलेलो आहे आणि आता मला
पक्षाने संधी दिली आणि जिल्हा परिषद सदस्य झालो, तर एक संविधानिक पद असल्यामुळं इतर शासकीय योजना, जिल्हा परिषद, पंचायत समिती या योजना मी सहजगत्या पूर्वी स्वतः सदस्य नसताना कुणाच्या तरी पाठीमागं लागून ज्या कराव्या लागत होत्या ते मी स्वतः, मला अधिकार मिळतील, काही ताकद मिळेल, ती युवक, महिला, सर्व समाजासाठीच वापरली जाईल. कराड उत्तरचे माजी अध्यक्ष महेश कुमार जाधव यांनी अतिशय मनमोकळेपणानं आपल्या प्रश्नांची उत्तर दिली आहेत. माझी उमेदवारी का याचंही त्यांनी चांगल्या पद्धतीने उत्तर दिलेलं आहे आणि कराड उत्तरच्या विकासासाठी अविरत प्रयत्न करणार याचं आश्वासन त्यांनी कराड उत्तर जिल्हा परिषद गटातील नागरिकांना दिलेलं आहे. मैदान डिजिटलच्या वतीनं बाबा आपणाला जिल्हा परिषदेच्या उमेदवारीसाठी शुभेच्छा. आपण अतिशय मनमोकळेपणानं मैदान डिजिटलबरोबर संपर्क साधलात, आमच्या प्रश्नांची उत्तरं दिली. आपणाला शुभेच्छा. धन्यवाद.